हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण एखाद्या देवाची खूप मनापासून विशेष पूजा, आराधना करत असतो. त्या देवाची कृपा आपल्यावर नेहमीच होत असते. आपल्याला तोंडात त्यांचीच म्हणजे देवाचं नामस्मरण चालू असतं आणि बघा, स्वामींचे खूप भक्त आहेत आणि स्वामी कृपा आपल्यावर व्हावी असे तुम्हाला वाटत असेल, तर स्वामींना न आवडणारी एक गोष्ट तुम्हाला ताबडतोब सोडायची आहे. तर ती कुठली गोष्ट आहे, जी सोडल्यामुळे आपल्यावर भरभरून स्वामी कृपा होईल? हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बरेचसे लोक अगदी खूप प्रमाणात स्वामींची सेवा, मनोभावे पूजा करत असतात. स्वामींचा मंत्र गजर करत असतात. पण स्वामींना न आवडणारी एक गोष्ट सोडायची आहे, की ज्यामुळे आपण केलेल्या स्वामींच्या सेवेचा आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपण केलेली सेवा वाया जाणार नाही. आपण स्वामींची पूजा, सेवा करत असतो. स्वामींचा उपवास ठेवत असतो, उपासना करत असतो आणि ते आपल्यासोबत राहण्यासाठी स्वामींची सेवा मनापासून करत असतो. स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांना आपण अर्पण करत असतो. आपण स्वामींना आवडीचं नैवेद्य अर्पण करत असतो. फूल त्यांच्या आवडीचे अर्पण करत असतो आणि आपण त्यांना म्हणजे आवडणारे स्तोत्र म्हणत असतो, पठण करत असतो. मग त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून झाल्या तर या सेवेला काहीच अर्थ उरत नाही. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही नियमित सेवा करता का? तर नियमित सेवा करत जा. कुठलीही गोष्ट आपल्याला नियमितपणाने केली तर ती स्वामींना खूप आवडती. आणि तुम्ही जर स्वामींना कुठली गोष्ट आवडत नाही, तर तुम्ही कोणाचाही अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका. कारण समोरचा खूप दुखावला जातो. त्यामुळे तुमचे मन शांत राहत नाही, की आता आपण ह्यांना बोललोय, की आपल्याच मनात आपल्याला खूप त्रास होतो, की आपण त्यांना असं बोलायला नव्हतं पाहिजे. हे स्वामींना असं आवडत नाही. त्यामुळे तुमचे मन शांत ठेवा. कुणालाही राग येईल असे बोलू नका. तुमचा वेळ स्वामी भक्तीत घालवा. जितकी तुम्ही जास्त सेवा करताल स्वामींची, तितका तुम्हाला मेवा मिळेल. कारण इकडे-तिकडे लक्ष घातल्याने आपले मन विचलित होते. त्यामुळे मन स्थिर राहण्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा करा. स्वामींचे गुरुचरित्र पारायण पठण करा. सारामृत पठण करा आणि असं केल्याने आपल्याला स्वामी आपल्यावर खूप प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आणि स्वामी आपल्यावर कृपाछत्र प्राप्त करतील. यासाठी तुम्ही गुरुचरित्र पठण तुम्ही दर गुरुवारी पण करू शकता. तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही करू शकता. ज्या दिवशी तुमचं मन असं स्थिर नाहीये, शांत वाटत नाहीये, त्या दिवशी तुम्ही गुरूंची समजा गुरुचरित्र पठण करू शकता, सारामृत पठण करू शकता किंवा नाही झालं तरी आपल्याला स्वामींचं नामस्मरण करणं हे 108 वेळा तुम्ही करा, की तुमचं मन शांत होईल. तुम्हालाही आतून तुम्हाला असं म्हणजे दिलासा मिळेल, की आपल्याला आहे स्वामी आपल्या सोबत आहेत. यासाठी तुम्ही मंत्र गजर हे केलाच पाहिजे. स्वामी सारामृत पठण केल्यानंतर खूप घरातली अडी-अडचणी नाहीशा होतात. मन शांत होतं, मन स्थिर राहील. तर असे स्वामींचे भरभरून आपल्याला कृपा आशीर्वादही प्राप्त होईल. त्यामुळे आपण स्वामींची सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे. नामस्मरण आवर्जून केलंच पाहिजे. जितकं तुम्ही नामस्मरण करताल, तितकं तुम्हाला स्वामी भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील आणि कृपाछत्र आपल्या डोक्यावर धरतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.